कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घ्या। रुपाली, मी तुला सांगितल्यापासून रोज रात्री कमी वाढतेस तू आता। आता तुमच्या आहार तज्ञांनी सांगितले म्हणल्यावर बरोबरच असणार ना। मी सहजच बोललो, पण तू सुद्धा हे ट्राय करू शकतेस। म्हणजे मी काय करू? म्हणजे सोपं आहे ग। रात्रीचं जेवण कमी करायचं, अर्धपोटीच थोडंसं पाणी घ्यायचं, बाकी पोटाला आराम। मी खाणं कमी करेन हो, पण हे हातांना कसं कंट्रोल करू? अगं म्हणजे म्हणायचंय का तुला नक्की? अहो, आता गेले 20-22 वर्ष झालं मी स्वयंपाक करते, आणि आता मी जर स्वयंपाक नाही केला ना तर मला चुकल्यासारखं होतं। आणि आता घरात इनमिन 2 माणसं, आणि त्यात कमी जेवण बनवायचं, त्यात तुमची ही पथ्य। अगं पथ्य नाहीये ते। हो, ते काही असो, पण कमी जेवण बनवणं आणि कमी खाणं हे दोन्ही मला जमेल असं वाटत नाही। बरं, ठीक आहे। येऊ का? अरे आर्या, बस ना। काय चाललंय तुमचं? काही नाही, काही काम होतं का ग तुझं? हो, थोडं काम होतं। हे तुमच्यासाठी आणले गाजर हलवा। गाजर हलवा? आर्या, तुला सांगतो, गाजर हलवा ऐकलं ना की मला आसगावची आठवण येते। विना काका शेतातून गाजर घेऊन यायचा, त्या दिवशी आई हमखास गाजराचा हलवा बनवायची। हो, ठरलेलं मेनू। सर, मी खास तुमच्यासाठी आणलाय। तुमच्यासाठी म्हणजे मी नाही खायचा का? नाही नाही, तसं नाही ताई, तुम्ही पण खा ना। आणि काय हो, रात्रीचं अजिबातच गोड खाणार नाही असं म्हणाला होता ना आता? नाही नाही, मी थोडं टेस्ट करेन। नाही नाही सर, मी एवढे प्रेमाने बनवून आणले, तुम्ही खा ना, पोटभर खा। नाही, मी खाईन, हिला सांग। ताई, आजच्या दिवस थोडं जास्त खाऊन दे ना त्यांना। खाऊ दे खाऊ दे, अगं मी गंमत करत होते। बरं, मी आले प्लेट आणि चमचा घेऊन। आर्या, एक बोलू का? हा, बोला ना सर। काय, अर्जुननं तुझ्याशी केलेला साखरपुडा मोडला, तोही त्याच्या मर्जीनं केलेला। अशा परिस्थितीत तू आमच्या सगळ्यांवर रागावली असतीस तरी चाललं असतं, पण तू तसं नाही केलंस। तू आजही आमच्यात तशीच मिसळतीयस पहिल्यासारखी। खरं सांगू का सर, आधी मला असं वाटलं होतं की अर्जुनने मला फसवले, पण विचार केला तर असं वाटलं की अर्जुन असं कधीच करणार नाही। आणि राहिला प्रश्न या घरात यायचा, तर अर्जुनने फक्त साखरपुडा मोडलाय ना, आमचं नातं तर कायम आहे। आर्या, तू खरंच खूप चांगली आहेस। त्याच्या या चांगुलपणाचा सगळ्यांनी फायदा घेतला असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे बघ रुपाली, आता सगळं स्पष्टच झालंय। हो, असं कसं? तुम्हाला तिचा मोठेपणा दिसतो आणि तिला होणारा त्रास नाही दिसत का? रुपाली, अगं कशाबद्दल बोलतीस? अहो, आर्याला आदिम भाऊजींचीच लग्न करायचं। काय? हो सर, अर्जुनने मला नाकारलं तरी माझं त्याच्यावरील प्रेम कमी होईल असं होत नाही ना सर? आर्या आर्या, मी तुला यातून बाहेर पड असं सांगितलं। हो सर, सांगितलं होतं, मी प्रयत्न पण केला, पण ते माझ्याने शक्य होत नाहीये सर। आर्या, शुद्ध वेडेपण आहे। अगं, अर्जुन परत येत नसल्याचं त्यानं तुला स्पष्ट सांगितलंय, आणि तू वाईट नाहीयेस, तुला चांगला मुलगा मिळेल। पण तिच्या आयुष्यात कोण मुलगा येणार हे तुम्ही कसं काय ठरवताय? रुपाली, बास, मला प्लीज आर्याशी बोलू देशील का? सर, रुपाली ताई बरोबर बोलते। आर्या, तू रुपालीच्या मताने चालू नको यासाठी मी तुला बजावलं होतं। सर, ही माझीच मतं आहेत। माझ्या आयुष्यात कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे हा निर्णय मी नाही घ्यायचा का? आर्या, अगं त्याबद्दल मी बोलतच नाहीये। माझं म्हणणं इतकंच आहे की तू अर्जुनला मिळवण्याचा हट्ट सोड। तुला एखादा चांगला मुलगा मिळेल, त्याच्याशी सुखानं संसार। अहो, पण तिला अर्जुन भाऊजींचीच लग्न करायचे। अगं रुपाली, काय बोलतेस तू? मी तिच्या डोक्यातून हे खूळ काढायला बघतो, आणि तू परत तोच विषय तिच्या डोक्यात घालतेस। अहो, ती काय लहान मुलगी आहे का तिच्या डोक्यात काही घालायला? आणि तिला तिच्या गोष्टी कळतात। अहो सर, मला एकेकाळी असं वाटलं होतं की अर्जुनला सोडून जावं, पण मला त्याच्यामध्ये काहीच वाईट दिसत नाहीये, मग मी करू तरी काय?
आर्या, तुझ्या डोक्यात काय विचार चालले मला कळत नाही, पण एक लक्षात घे, आपल्या भावनांवर आपला कंट्रोल असायला हवा, नाहीतर त्याचा आपल्याबरोबर इतरांनाही त्रास होतो, फक्त त्रास. अहो अहो सर? अहो ऐका ना, अहो रुपाली ताई, स्वप्नील सर आपल्याला मदत करतील असं मला वाटत नाहीये. असं का वाटतंय आर्या तुला? रुपाली ताई बघा ना, आपण जे काही करतो त्याच्या उलटच होतंय. आताही स्वप्नील सर गाजर हलवा न खाताच निघून गेले. असं काही नाहीये, मी समजावते त्यांना. आणि मदतीचं म्हणशील तर त्याबद्दलही मी बोलते त्यांच्याशी. पण ते तुमचं ऐकतील असं वाटतंय तुम्हाला? ते नाही माहिती मला. हां, पण एवढं नक्की आहे की त्यांचा अजूनही अपर्णावरती विश्वास नाही, आणि हीच आपल्यासाठी आत्ताच जमेची बाजू. इथे असं मस्तपैकी काम करायचं आणि रिलॅक्स म्हणून गरमागरम फिरणी खायची. वा, जगातला सगळ्यात भारी बेत आहे बरं काय हो. मामा कमी का सुट्टी आहे म्हणून जास्त कशी नुसता उद्या अजून अवघड होईल. अय मोना, लय हसू येते वे तुला. अहो तसं नाही, पण छोटे सरकार एकदम बरोबर बोलतायत. अहो तुमच्या समोर तुमची आवडती डिश आली ना की तुम्हाला कंट्रोलच होत नाही बघा. काय राव भांजे, आपण एका टीम मध्ये असतो ना, आणि तुम्ही माझीच बँड वाजवताय वे. आई मी मज्जा करते रे मामा. हो भांजे, तुमची पण फिरणी आली बघा. हे बघा हटू मालक, हे बघा तुमची फिरणी, त्याच्यात चांगलं काजू बदाम घातलंय, तुम्हाला आवडते ना? वयाची तुम्ही कधी फिरणी खाल्ली का हो? मी आता म्हातारी आहे, गरम खाल्लं ना की दाताला सोसत नाही माझ्या, पण एकदा खाल्ली होती मी फिरणी बर का. बरं ऐका, आता आपण आजच्या जेवणातला प्रमुख आकर्षणाचा पदार्थ खाऊ ना, आप्पीची आजची फेरणी. अहो घ्या की. काय झालं मावशी? जायचं गोड लागणं झालंय ग. मामा करायची काय सुरुवात? अहो भांजे, तुमची फिरणी गार झाली वाटतं. हा तुम्ही जावा ना, अजून काम करत बसा. गार झाले म्हणे. अरे दिप्या, अमोल किती वेळ झालं तुझी वाट बघतोय, त्यामुळे गार झाली फिरणी. अहो असं कसं, शिक्षा मलाच मिळाली पाहिजे. अमोल, ही फिरणी मी खाणार, तूही घे. दिप्या, अरे असं काय करतोय? अरे म्हणजे आता तुम्ही दिवसभर एवढं फिरून आलात, मग घरी आल्यानंतर मला असं वाटलं की तुम्हाला स्पेशल फिरणी द्यावी, आणि तू अशी गार फिरणी खाणार आहेस का? हो मामा तू गरम गरम खाली, पण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं ना, मग ही गार फिरणी टाकून कशी द्यायची असता? अरे अमोल, टाकून द्यायचं कोण म्हणतंय? मग गार फिरणी कोण खाणार? तुझी आजी खातील की. नाही नाही, म्हणजे गारे म्हणून नाही, असंही गरम फिरणीने त्यांच्या दातांना जरा त्रासच होतो ना, मग खातील की. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.